रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती कोण पाहे सुखा नाशिवंताकडे कृष्णेची बापुडे नहो आम्ही सर्व सुखे आम्ही केली पावटणी सर्व सुखे आम्ही केली पावटणी पाप पुण्य दोन्ही उडविली कोण पाहे सुखा नाशिवंताकडे कृष्णेची बापुडे नहो आम्ही तुका घरी आणले वैकुंठ तुका घरी आणले वैकुंठ बसविली पेठ वैष्णवांची कोण पाहे सुखा नाशिवंताकडे कृष्णेची बापुडे नहो आम्ही पांडुरंगा परां मौजतेजस् प्रत्येक प्रदेशं विधिन्दादिदेवैः सदा स्तूयमानं स्वादिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युदारास्तूपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाच्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती कोण पाहे सुखा नाशिवंताकडे कृष्णेची बापुडे नहो आम्ही मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा एक अभंग आपल्या पुढे गायला. या अभंगामध्ये तुकोबारायांनी अत्यंत तेजस्वीपणे आणि बाणेदारपणे जगाला काही उत्तरं दिलेली आहेत. भगवान पांडुरंगाच्या भक्तीमुळे त्यांच्या जीवनामध्ये लोकांना दिसलेलं दौर्बल्य पाहून तुकोबारायांच्यावर उपकार करणाऱ्यांची अहमहमिका लागली. भक्तीमुळे एक सादृश्यतेने किंवा बाह्य दृष्टीने दिसणारं दौर्बल्य पाहून लोकांना त्यांना मदत करण्याची त्यांच्यावर उपकार करण्याची इच्छा होऊ लागली आणि अनेक मदतीचे ओघ जेव्हा तुकोबारायांच्या जीवनाकडे वळू लागले तेव्हा त्यांना दुःख झालं आणि ते दुःख पाहून त्यांना आश्चर्य वाटलं की आपण पांडुरंगाची भक्ती करीत असून सुद्धा आपण दुर्बल का दिसावे. आपलं दौर्बल्य पाहून लोकांना आपल्याला सहकार्य करण्याची इच्छा का व्हावी. म्हणून त्रासिकतेने पण बाणेदारपणे त्यांनी जगाला सांगितलं की पांडुरंगाच्या पायी मला काही कमी नाही. रिद्धी जिथं सेवा करतायत तिथं मला तुम्ही काही काय देण्याचा प्रयत्न करताय. अशा पद्धतीची काही उत्तरे अभंगात आहेत. थोडक्यात भगवान पांडुरंगाचा भक्त हा कधीही दुर्बल दिसू नये. त्याला पाहून लोकांना त्याला काही देण्याची इच्छा होऊ नये. त्यामध्ये त्याचा स्वाभिमान आणि भक्तीचं रहस्य आणि वर्म दडलेलं असतं. हा बाणेदारपणा या अभंगामध्ये तुकोबारायांनी गरजून जगाला सांगितलं. त्याचं चिंतन आपण करणार आहोत. विधानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम इथे चाललाय. आपण सर्वजण प्रतिवर्षी येतो. समाधी सोहळ्याचं वर्णन, आळंदी क्षेत्राचं वर्णन, सर्व वर्णन प्रतिवर्षी होत आहेत. क्रमानं सर्व आपण ऐकत आलेलो असल्यामुळे आपल्याला सगळे प्रमाण माहीत पडले. तुका म्हणे आहे, निळा म्हणे आहे, ते संत येती धावत प्रतिवर्षी वगैरे हा सर्व जो विधीचा भाग आहे तो यवाना होत आलेला आहे. आज उद्या काल झाला असेल, उद्या होईल. इथे तुकोबारायांच्या जन्मशत शताब्दीच्या निमित्ताने म्हणा किंवा नेहमी म्हणा तुकोबारायांना जाणण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करीत असतो आणि ते कळले ते आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्या निमित्तानं ती शताब्दीचं निमित्त पाहून महाराजांच्या अंतःकरणाचे काही पैलू आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. हो, कारण तुकोबारायांचा प्रत्येक अभंग हा विशिष्ट अंतःकरणाच्या अवस्थेवरून निर्माण झालेला अभंग असतो. हो, मग पहिल्या अभंगाचा दुसऱ्याशी मेळ असेलच असं नाही. एका अभंगाचा दुसऱ्या अवस्थेवरील अभंगाची कदाचित पूर्णपणे विरोधाभास देखील आपल्याला दिसू शकतो. कारण परमार्थामुळे किंवा आध्यात्मिक परिवर्तनामुळे किंवा पांडुरंगाच्या भक्तीमुळे नामचिंतनाधिक साधनांच्यामुळे त्यांचं अंतःकरण विकासाच्या दिशेने आगीकून जसं करीत होतं तसं ते मागचे विचार ठरत होते. नवे येत जात होते आणि अभंग बदलत चालत होते. एका अवस्थेवर भक्त वेगवेगळं बोलत असतो. प्रारंभिक दशेमध्ये त्याचं बोलणं वेगळं असतं. थोडी भक्ती तारुण्यात आली की त्याचं बोलणं वेगळं असतं. भक्ती प्रौढ झाली की त्याचं बोलणं वेगळं असतं आणि भक्ती परिपक्व झाली की बोलणं वेगळं असतं.
म्हणून आपण काय करतो, महाराजांचे शब्द समजून घेताना पहिल्याचा दुसऱ्याशी मेळ लावायला पाहतो आणि म्हणून गीतेमध्ये अत्यंत गाथेमध्ये अत्यंत विरोधाभास आपल्याला तसे गीतेतही विरोधाभास दिसतातच नाही असं नाही, पण आपला तो आजचा प्रासंगिक विषय नाही. गाथेमध्ये विरोधाभास दिसतात ते क्रमप्राप्तच आहे. अहो, एक मुस्त किंवा एका वेळी एका ठिकाणी बसून लिहिलेला जो ग्रंथ असतो त्याला शास्त्र म्हणतात. आणि शास्त्र हे फक्त दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेलं असतं. शास्त्रकार तसा वागलेला असेलच अशी ग्वाही देता येत नाही. कारण ते तंत्रशुद्ध अगदीच मीमांसकाच्या मताप्रमाणे उपक्रम उपसंहाराधिक सगळे निकष त्याला लागू पडत असतात. पण भक्ताच्या अंतःकरणाचे अनुभव हे त्याच्या वेळी आर्षतेने आणि प्रस्फुटतेने बाहेर पडत असल्यामुळे गाथेमध्ये कोणत्याच अभंगाचा दुसऱ्याची मेळ बसेलच असं सांगता येत नाही. आणि जर तो न बसला तरच गाथा सत्य आणि पारदर्शक ठरते. कुणी वैयक्तिक लावून गेला आणि तुकोबारायांचं सगळं बोलणं एका सूत्रात होऊन गेला तर आग्रह हो चिवरे ऐसे करू म्हणती तयाचा आग्रह हो चिवरे म्हणून पोलांड तेवढ्या माराव्या लागतात, अभंगाचे अर्थ बदलावे लागतात आणि त्याला परंपरेचा शिक्का मारावा लागतो. परंपरेचा शिक्का मारला की जबाबदारी सुटते. ज्येष्ठांच्या मुखातून आम्ही असं ऐकलं असं म्हणणं एकदा स्टॅम्पिंग करून दिलं की आपण जबाबदारीतून सुटतो. पण तसं नाही. महाराज नेमके काय बोलतायत ते जाणलं की गाथेमधून एक वेगवेगळे जीवन दर्शन बाहेर पडू लागतात. तुकोबारायांना कुणी वारकरी संप्रदाय म्हणत असेल तर हा त्यांचा गौरव आहे. पण माझ्या मते तुकोबारा एक स्वतंत्र दर्शन आहे, स्वतंत्र दर्शन. हो, ते जीवनाच्या अनुभवातून निर्माण झालेलं दर्शन आहे. काही दर्शन अनेकांच्या अनुभवातून उत्पन्न कदाचित झाले असतील, पण हे स्वानुभवातून निर्माण झालेलं एकमेव दर्शन आहे. म्हणून तुकोबारा आहे साधकांसाठी एकमेव दार्शनिक आहे. आग्रह नाही की माझे सगळ्यांनी स्वीकारावं. दर्शनकारांचा आग्रह असतो, कारण दर्शनकार आपले मत आग्रहानं मांडत असतात. तुकोबारांचा आग्रह नाही मला सगळ्यांनी स्वीकारावं, मात्र ज्यांना इच्छा आहे, ताड आहे, किंबहुना जे अर्थभूत आहे त्यांचं म्हणणं आहे की मी जे द्यायला लागलो हे माझ्या अनुभवाचे रस आहेत. बरं का, या अभंगाकडे मी नेहमी आकृष्ट होतो. त्यांनी कोणालाही आग्रह केलेला नाही की मी म्हणतो हे खरंच आहे असं माना, पण मला जे अनुभव आले ते जाणून घ्यायची ज्याला इच्छा आहे त्याला मी सांगणार आहे. आणि जे चोजविते आहे, चोजविते म्हणजे शोध घेणारे, त्यांना शोध घ्यायचा काहीतरी परमार्थामध्ये जीवनामध्ये पारमार्थिक वाटचाल करताना आम्हाला आलेल्या अनुभवाची जिज्ञासा ज्यांना झाली आणि आमच्या पदाप्रत पोहोचण्याची ज्यांना इच्छा होते आहे, हे जे चोजविते आहेत त्यांच्या पुढे आम्ही आमच्या अनुभवाच्या रत्नाचे पोते सोडू. अनुभवाचे रस पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती. ओळंगणे म्हणजे सेवा करणे. हो, काय उणे दोन शब्द सगळं सांगून जातात, फक्त शोधायची इच्छा पाहिजे. काय उणे हे स्वाभिमानाने बोललेले प्रश्नार्थक शब्द आहेत आणि काही उणे नाही हे सरळ वाक्य. असं म्हणता आलं असतं की पांडुरंगाच्या पायी आम्हाला काही कमी नाही असं म्हणता आलं असतं, पण हे वाक्य तसं नाही. पांडुरंगाच्या पायी आम्हाला काय कमी आहे या शब्दातला अर्थ समजून घ्यावा. इथंच ताकद येते माणसाला तुकोबारायांची, अशी आतमध्ये स्थिर त्याची भास आणि त्यांची ताकद घेऊन येता निघालं दुर्बलता संपून जाते. मरेपर्यंत दुर्बल नाही होणार तो माणूस, मी खात्री देतो. ज्यानं तुकोबारायांच्या शब्दाची ताकद हृदयात भरली त्याचा प्राण जरी जाऊ लागला ना भाकरी वाचून तरी त्याचे नेत्र तेजस्वीच राहतील, तरी राहतील. पा हो, एक जाहिरात मागे नाही का, एक वाळवंटामध्ये पाण्या वाचून एक मरतोय तरुण, आता पाहिजे मी परवा, पाण्या वाचून मरायला लागला. हो, तेवढ्याच बाजूला 4-5 जणांचं कुटुंब होतं. त्यांनी पाहिलं की पाण्या वाचून हात अडफडायला लागला. जवळ गेले, त्यांनी वॉटर बॅग उघडली, पाणी पाजा पाणी पाजा. त्याचा प्राण चाललाय तरी तो म्हणतो थांबा, हे पाणी शुद्ध आहे का? मरायला लागलाय तरी तो म्हणतो हे पाणी शुद्ध आहे का, त्या विशिष्ट कंपनीचा फिल्टरचं, असं त्याला म्हणायचं होतं. हो, तो म्हणला बिलकुल म्हणायचे अरे बाबा पी ना, तुझा जीव चालला ना, तू मस्त म्हणे नाही तडजोड नाही, मी मेलो तरी चालेल पण मी तेच पाणी पिईन शुद्ध त्या फिल्टरचं. जाहिरातीचा अर्थ सोडा, तो मरताना भाषा काय करतो ध्यानात घ्या. मरताना म्हणतो नाही शुद्धच पिईल. तसंच तुकोबारायांच्या शब्दद्वारा ज्यानं अंतःकरणामध्ये तेजस्वीपणाने स्वाभिमान भरला अशी माणसं मरेपर्यंतही दुर्बल होणार नाही. शब्दातल्या शक्तीचा मला वारंवार परिचय होतो. वारंवार गाथा वाचताना काय येऊ नये माझं, काय होणं आहे, काय कमी आहे मला,
माझ्या पांडुरंगाच्या पायी काय कमी म्हणून तुम्ही मला द्यायला निघाले? देणाऱ्यांना हा मारलेली चपराक आहे मोठी बरं. काय कमी आहे मला? हो, द्यायला निघाले काही खरं तुम्हाला का तोटा दिसतो? आमच्या घरात खायला नाही म्हणून तुम्ही निघाले घेऊन. आपण नाही बोलत काही एखाद्याला. हो, आपल्याकडे स्वाभिमानी माणसाला गर्विष्ठ मानायची प्रथा आहे. गर्व आणि स्वाभिमान या भिन्न भिन्न गोष्टी आहेत. ज्याला स्वबद्दल अभिमान आहे तो स्वाभिमान हा नक्कीच अनुकूल आहे. स्वाभिमान असावा, कारण स्वाभिमान असेल तर मनुष्य लाचार होत नसतो. असो तर मुद्दा काय? तुकोबरांचा स्वाभिमान या शब्दात दिसतो. आणि त्यातली त्यात दुसरी एक गोष्ट दिसते, पांडुरंगाच्या ठिकाणची प्रगाढ निष्ठा. प्रगाढ. त्याच्या पायीला मला काय गुण आहे? आणि रिद्धी सिद्धी त्याच्या पायी सेवा करतात, वळून येतात, हात जोडून उभे आहे. ऐकायला सुख आहे. हे पहा, काही असताना गर्वात वागणं हा माणसाचा स्वभाव आहे. काही असताना आपला सगळा ऑक्सिजन द्रव्यावर आणि पैशावर आहे. खिशातले बंडल जितके मोठे तितका आपला आवाज मोठा, तितकं आपलं वागणं, तितकी छाती पुढं, तितका आपला रुबाब मोठा. पण काही नसताना जो तसाच राहतो टिकतो त्याला स्वाभिमान म्हणतो. काही असताना जो जोर मारतो त्याला गर्व म्हणा. गर्व काय? गर्व हा स्थावर जंगम वस्तूच्या सापेक्षत्वाने वाढतो आणि कमी होतो. स्वाभिमान हा फक्त स्वतःच्या आत्म्याबद्दलच असतो. सर्वांचं परिमाण कधी खाली तर कधी वर चालू असतंय. स्थावर जंगमाच्या उचलपटकमध्ये किंवा कमी अधिकपणामध्ये गर्व बदलत जातो. स्वाभिमान तसा बदलणारा नसतो. आता नाही तर काही गरज तर सगळीच आहे. आपण कथा ऐकून आहात. हो, पत्नी बोलत आहात की तुम्हाला प्रपंच करता येत नाही, घरामध्ये लेकरांना खायला नाही, परत ते सगळं संभाषण सांगायचं नाही. मला लाज वाटते ते सांगायला. तुकोबरांच्या जीवनातली दुर्बलता आणि ज्ञानोबरांना झालेलं दुःख सांगताना मला लाज वाटते. कारण ते इतके दुर्बल नव्हते की ज्यांच्या कथा आपण रडून पडून सांगाल. मी या मताचा इतके दुर्बल ते कधीच नव्हते. आपली प्रथा पडली, ज्ञानोबरांनी आळंदीचा गाळ खाल्ला, कशाला सांगतो 17 वेळा. हो, असं काही झालेलं नाही. असेल तर तो विषय तिथे संपला, ती तत्कालिक परिस्थिती आहे. म्हणून संतांच्या जीवनातल्या दुःखांना उगीच जास्त देखणं करून लोकांच्या समोर मांडणं म्हणजे त्यांचं दौर्बल्य प्रगट करणं. असं नाही, ते असे नव्हतेच कधी. हो, असतील तर तो आपल्या समजुतीचा फरक जाणावा. म्हणून महाराजांच्या प्रपंचाचं जास्त विस्तारित आणि दरिद्री वर्णन करण्याची माझी कधी इच्छाच नसते. दारिद्र्य प्रपंचामध्ये नसतं, दारिद्र्य अंतःकरणात असतं. आता काय सांगावं? दारिद्र्य प्रपंचात असेल कुठे? हो, पंचमहाभूताच्या वस्तू इकडे तिकडे विखुरल्या म्हणून काही एखादी व्यक्ती दरिद्री होईल. दारिद्र्य ही अंतःकरणाची अवस्था आहे. अनेक ठिकाणी वर्णन आहे की सगळं काही असूनही ज्याला कमीपणाची जाणीव होते तो दरिद्री बोललं गेलेलं आहे. आपण ऐकणारी माणसा. हो, म्हणून सगळं मिळूनही त्याच्या आकांक्षा अजून शिल्लकच आहे, त्याच्या इतका दरिद्री तोच. आणि काही नसूनही जो म्हणतो मी तृप्त आहे, हा झाला श्रीमंत. द्यायला लोक तयार झाली. आपण काय केलं असतं ते विचार करणं नको. कधीही तुकोबरांच्या चिंतनाच्या बाजूला आपलं चिंतन मांडलं म्हणजे ते फारच मोठी घोडचूक होईल. ती किती चूक होईल? हिमालयाच्या खाली उभं राहून एखाद्या उंदरानं आपल्या उंचीचा अंदाज बांधल्यासारखा होईल. ते तसं करूच नाही. आपण काय केलं असतं, त्यांनी काय केलं मांडणं सुद्धा हास्यास्पद आहे. विनोद होईल त्यातून चांगला, पण ते काही कामाचं नाही. बरं, लोक द्यायला लागली आणि घरी गरज आहे, गरजही आहे, न मागताही आलंय. अशा वेळी कोण नाकारे नो? कारण शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये आत्मानं सतत मोक्षेत असा आपत धर्म सांगितला. आपत धर्म मला थोडीशी भीती अशी वाटते धर्मशास्त्राबद्दल बोलताना की माझ्या समोर आपणा सर्वांना अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय असलेले की ज्यांच्याबद्दल मलाही अंतःकरणामध्ये तीव्र आदर आणि पूज्यभाव आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज जंगली शास्त्री बसलेले आहेत. पवन महाराज वेरवाल पण आहेत, मोठी मोठी मंडळी सगळी आहेत. पण धर्मशास्त्राबद्दल बोलताना माझी जीभ थोडीशी मागे येईल. तुकोबरांच्याबद्दल बोलताना अजिबात येणार नाही. तरीही धर्मशास्त्रामध्ये एक आपत धर्म सांगितला की जर जीवन अत्यंत अडचणीत सापडलं, आपत्तीत सापडलं तर तुम्ही काहीही घ्यावं कोणी दिलेलं आणि स्वतःच आपल्या मुलाबाळांचं रक्षण करावं. आपत धर्म तर इथपर्यंत सांगितला की मरायलाच लागलो आपण अन्न वाचून तर प्रत्येक अन्न तुमच्यासाठी अनुकूल आहे. कोणताही आहार, मग मांसाहार असतो तर शाकाहार, जीव वाचवणं हे पहिला धर्म आहे. बरं, तुम्ही म्हणाल बरं झालं सांगितलं. कारण काय होईल, काही खायची सोय होईल. आता माझा जीवच चालला होता, टाळूला जीभ चिटका लागली होती म्हणून केलं मी, पाणीच नव्हतं तिथं. आपण धर्म म्हटल्यानंतर परवाच होईल ना. कोणी म्हणाल जीवच टाळून तोंडाला कोरड पडली, मी मेलो असतो पाण्या वाचून आणि पाणीचं नव्हतं म्हणून मग जे मिळलं ते केलं. आता काय असं होऊ शकतं आणि त्याला काही हरकत नाही. ज्याला खरोखरच पोलांड तेवढ्या मारता येतात त्याच्यासाठी धर्मशास्त्रासारखी सोपी इमारत नाही. हो, ज्याला खरोखर, कारण काय आहे धर्मशास्त्र ज्याला वाटेल तसं मोडता येतं. बरं का, आपल्यासाठी नवे नियम तयार करता येतात. भीष्माचार्याचा नियम पहा. हो, मला त्यांचंच हात आलं.
मला येतं होतो. माणसांना स्वतःला लपवण्यासाठी नवा नियम तयार करतात आणि तो जगाला देतात. हो, अर्थस्य पुरुषो दासो दासच तर होणं कशाचे. त्यांना विचारलं गेलं का हो तुम्ही एवढं धर्म जाणता, अमुक करता तमुक करता. मग धृतराष्ट्राच्या सभेमध्ये जेव्हा तुमची कुलवधू लग्न होत होती तेव्हा मान खाली हलवून बसले तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म. असं धृतराष्ट्राला विचारलं. मोठ्या माणसाला प्रश्न विचारला की तो स्वतंत्र नियम तयार करतो स्वतःच्या जीवनासाठी. क्षमा करा, भीष्माचार्यांना विचारलं गेलं. भीष्माचार्य हे धर्मनिष्ठ आहेत, भक्त आहेत, सगळं आपण ऐकून आहे. त्यांना हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांनी स्वतःसाठी नवा नियम केला. त्यांनी सांगितलं की जगातला प्रत्येक पुरुष हा अर्थाचा दास असतो बाबा, पण अर्थ कुणाचा दास नाही. मी दुर्योधनाच्या अर्थामध्ये गुंतलेला असल्यामुळे मला काही करता आलं नाही. हा नियम होऊ शकतो का टिकाला बाधित? नाही होऊ शकत. कारण अर्थाचे दास नसलेले कितीही महात्मे होऊन गेले आणि त्याच्याही पुढे तुकोबराचं स्पष्टच बोलतात, न हो आम्ही वैद्य अर्थाचे भूत नाहीत, ते त्रिकाला बाधित नाहीत. मग ते देवांनी जरी नियम लावले असले तरी अधर्मी माणसाला झाडा मागून मारणं हा रामाने केलेला नियम आहे. तो तेवढ्या पुरताच योग्य आहे. अनेक अधर्मी जगात आहे, तुम्ही झाडा मागून कोणाला मारू नका, फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. ते नियम त्रिकाला बाधित ठरत नाही. तसं भीष्माचार्यांनी केलेला नियम त्यांच्या पुरताच आहे. त्याच्यानंतर अनेक आहेत की ज्यांनी अर्थाला डुंकूनही पाहिल्याने आपल्याला माहित आहे. असो, तर आपत धर्माच्या दृष्टीने आलेली मदत तुकोबारायांना संसाराच्या उत्कर्षासाठी स्वीकारता आली असती ना. पुन्हा नवी आवृत्ती मानता आली असती. परवा साधू होऊन संसार करता येत नाही असं कोण म्हणलं? फक्त तुकोबाराच म्हटलं करता येत नाही. तुकोबारांचे असे बरेच अभंग 50-50 वर्षामध्ये जाणती मंडळी प्रक्षिप्त म्हणून गाळून टाकतील अशी मला भीती वाटते. कारण त्यांच्या अभंगामुळे जगणं जरासं अवघड पडते बरं का. दोन्ही पेवावर हात ठेवून जरा अवघड पडतंय. कारण त्यांच्या अभंगाप्रमाणे, आणि कारण आपल्याला दोन्ही पेवावर हात ठेवून जगायचंय आणि ते जगणं तुकोबारांच्या गाथेच्या कक्षेत बसवायचंय सुद्धा. या दोन्ही गोष्टीमध्ये कदाचित 50-50 वर्षात बरेच मिळून गेलो असतो आपण, पण प्रक्षिप्त म्हणून गळालेले आपल्याला सापडतील काही कारणाने. आणि गाथा ही सुलभ आणि सुकर करून घेतली जाईल. या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या म्हणजे पंचायत आहे. महाराजच फक्त म्हणले जमत नाही. अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे होत नाही. अनेक प्रमाण आहेत आणि गरजतंय प्रपंचाला. मग हे वस्तू तर घ्यायला पाहिजे, त्या पण पारमार्थिक म्हणून स्वीकारायच्या आहेत, दान म्हणून स्वीकारायच्या आहेत. पण अपमान पांडुरंगाचा होतो हे त्यांच्या ध्यानात आलं आणि सांगितलं काय चाललंय, कशाला देताय, उपाशी दिसतोय का मी? सांगू उदाहरण एक, मला राहावत नाही. आपल्याला सगळ्याला अनुभव आहे. महाराज तुम्ही महाराज म्हणून 5 रुपये सोडले, ऐक नाही अनुभव? अरे बाबा आम्ही का दुबळे दिसतो? नवल आहे. एकानं मला गाडीचे पैसे नाकारले जालन्याला महाराज, गाडीचे. फक्त गाडी धुवायला लावली होती बाजूला धुवायला आणि मी गाडी करायला गेलो. महाराज तुम्ही नका देऊ 10 रुपये. म्हणलं भाऊ तू 10 रुपये नाकारतो तर कुणाला नाकारतो? ज्याला गरज आहे त्याचे 10 रुपये तू जरूर नाकार ना. एखाद्या माणसाला जर दिवसभरात काम करून 50 मिळत असतील आणि 4 लेकराचा प्रपंच आहे, त्याला ते 10 रुपये फार महत्वाचे आहेत. त्याला तू नाकार उपकार होतील म्हणलं, मला नाकारतो, ती गाडी माझी धुतल्या जाते म्हणलं तिथं, त्याच्यात मी बसतोय. पण तुम्हाला 10 रुपये सोडायला लागला. मला पाहून तुला वाटलं कसं म्हणलं 10 रुपये सोडून द्यायला? हा अनुभव आपल्याला सगळ्याला आहे. पण आपण काय करतो, ही महाराज आम्हाला सोडा ना 50 रुपये, ही व्हावं का? का होतंय असं? काय कारण आहे? याचा सर्वसामान्य व्यवहार आहे. तो माणूस आपल्याला 10 रुपये सोडतोय म्हणजे का? माझे मित्र बरेच बसलेले, त्यांना माहिती आहे 4-5 जणांत घडलेली गोष्ट आहे. चप्पल घ्यायला गेलो, बूट घ्यायला गेलो, एकच बूट वापरतो एकाच पद्धतीचा काळा, 125 त्याची किंमत अनेक वर्ष होती. त्यानं बुटाचे 140 नाही किती 115 मागितले. हो, आणि म्हटलं का हो 115 का? ते म्हणे 140 किंमत आहे महाराज, पण आता तुम्ही महाराज आहेत म्हणून तुम्हाला वरले सोडले 115 मागितले. म्हटलं मी तुला 150 देतो, 10 सुद्धा मला परत देऊ नको, पण मला एवढे रुपये नाकारायचं तुझं कारण काय? तुझा बुट विकायचा धंदा, तुझं सगळं जरी विकलं तरी देखील होऊन 1 लाख रुपये होतील, मला 10 रुपये सूट द्यायचं तुझं कारण काय? पण तुम्हाला विचित्र वाटेल.
ऐकणारला विचित्रच वाटेल ना, ती एवढ्यासारखंच पाहतो तोंडाकडे, हे असं काय बोलतंय. मग काहींना वाटतं डोक्यात फरक आहे, काहींना वाटतं पागल आहे, काहींना वाटतं माथी फिरू आहे, काहींना वाटतं नास्तिक आहे, अनेकाला अनेक गोष्टी वाटतात. पण आमचं जीवन असतं एखाद्या चित्राकडे पाहिल्यासारखं, जो पाहिजे त्याला वाटतं माझ्याकडेच पाहतो. भिंतीवर एखादं चित्र लावलं ना, 100 लोकांनी जरी त्या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला वाटतं ते चित्र माझ्याकडे, प्रत्येकाला वाटतं माझ्याकडेच पाहतोय. तसं प्रत्येकाला वाटतं हा आपल्यावरच काही बोलतोय काही, आणि मी खरं तर कुणावरच काही बोलत नसतो. तुकोबराईशी संबंधित आहे फक्त. इकडे तिकडे तुकोबराईच्या बद्दल बोलू गेलं, गाथेबद्दल बोलू गेलं की प्रत्येकाला वाटतं माझ्याबद्दल बोललं जाते, कारण गाथा आहेच अशी. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे त्यांचे शब्द आहेत. तर दुर्बल प्रपंचाला सहकार्य करणारी माणसं ही त्या प्रपंचाच्या स्वत्वाला जिंकायला आलेली असतात. इथे तर पांडुरंगाचं स्वत्व घेऊन तुकोबरा निघाले, पण गरजून सांगितलं लोकांना काय कमी आम्हाला, काय उणे आम्हा, काय उणे आम्हा पांडुरंगा पायी, काय कमी आम्हाला त्याच्या पायी. अरे रीती सिद्धी त्यांचं ऐकून तुम्हाला ज्ञान आहे ते तिथं ओळखलेले आहेत. हात जोडून घ्या त्याच्या पायाशी, आम्ही वाटेल ते त्यावेळी उपलब्ध करू शकतो. पण पढाई मारताना परिस्थितीची संगती सांगावी लागत आहे. हो, जर मी म्हणेल मला काही गुन्हा नाही आणि माझ्याकडे जर खायला नसेल, माझी पोरं रडत असतील, मला नाही पोरं पण तुकोबरायची जर रडत असतील, पत्नी जर त्यांच्या नावाने शंख करीत असेल, पुढचा माणूस विचारेल कशाला बढाया मारता, बघा घरात खायला काही नाही. हो, कशाला रिद्धिसिद्धीच्या भाषा करता, ती पोरं पाहून वगैरे फिरतात त्यांना खायला काही नाही, असा प्रश्न कदाचित कोणी केला असावा. तेव्हा तुकोबरांची पुढची भाषा हे पहा काय आहे की भक्तीमध्ये कधी कधी निष्ठा टिकवताना खोटंही बोलावं लागतं, परंतु ते खोटं साधक खोटं असतं, ते योग्य असतं ना, अपेक्षित आणि आवश्यक असतं. कोणी म्हणलं असेल पाता कशाला मारता, रिद्धी सिद्धीच्या गप्पा फार झाल्या, सध्या तुमच्या घरात काय ते आम्हाला सांगा. तेव्हा तुकोबराय म्हणतात की जरी रिद्धी सिद्धी तिथे असल्या तरी रिद्धी सिद्धी देऊन देणार काय, नाशवान फळं देतील, आणि आम्ही नाशवान फळाची इच्छा बाळगायला तृष्णारूपी रोगाने काय बापुडे केलेले आहोत काय. कोण पाहे सुखा नाशिवंताकडे शब्दाचा अन्वय करून घेऊ. नाशिवंता सुखाकडे कोण पाहे, इथं सुद्धा तेजस्वीता आहे. इथं सुद्धा एखादा माणूस म्हणाल, आपण म्हणतो आम्हाला काय, आम्ही त्याच्याकडे पाहत नाही, हे सरळ वाक्य. कोण पाहतं त्याच्याकडे, हे तेजस्वी वाक्य. कोण हुंगडत त्याला, तेजस्वी. आम्ही त्यांना हुंगत नाही, हे सरळ वाक्य. हो, पण याच्यात ताकद नाही, हे म्हणजे भीत भीत बोललेलं वाटतं. आमचं त्यांचं जमत नाही, ते भीत भीत बोललेलं आहे. कोण मोजतो त्याला, हे तेजस्वी. हो, नाशिवंत सुखाकडे आम्ही पाहत नाही, हे सरळ वाक्य, पण असं नाही बोलले ते. कोण पाहे सुखा नाशिवंताकडे, कोण पाहिल का नाशिवंत सुखाकडे. कारण नाशिवंत सुखाची आशा असण्यासाठी माणूस तृष्णेच्या हाती बापोडा झालेला असावा लागतो. बापोडा म्हणजे बिचारा, दुर्बल. हो, तृष्णेच्या हाती दुर्बल झालेला असावा लागतो. नवे नवे तृष्णेच्या हातचं खेळणं झालेला असावा लागतो. ज्याप्रमाणे एखादी
नको. एखादी म्हटलं की दृष्टांत लागेल. असमर्थ पती आपल्या पत्नीच्या हातचा जसा खेळणं झालेला असतो, तसं तृष्णेच्या हाती बापुडा झालेला जीव नाशिवान सुखाची आकांक्षा करतो. महाराजांनी कारणही सांगून दिलं. रिद्धिस्थिती देऊन देऊन काय देणार आहे? जगातल्या वस्तू देणार आहे ना नाशवान. रिद्धिस्थितीला अविनाश काय देता येते? अविनाश फक्त भगवंत देईल. अविनाश आपण संपादित करू. अविनाशत्व आपला आपण मिळू. रिद्धिस्थिती काय ऐकून आहात? भागवतामध्ये वर्णन आहे सगळं. मला बरंच खोटं वाटतं म्हणून मी ते चिंतनात घेत नसतो. मिळतात म्हणतात ते, जे मला पटत नाही ते मी बोलतच नाही. आणि महिमा महिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य वगैरे वगैरे. हो, पण मुलींची नावं ठेवतात लोक, एवढं मला माहिती आहे. कुणी महिमा आहे, कुणी गरिमा आहे, सिद्धी अशा आहेत. त्याच्यावर लहान होता येणं मोठं जर ते थोडस सांगायची पण लाज वाटते मला, पण आहे सिद्धी. पण मी याचा अर्थ असा करतो की प्रयत्नाविना इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी एखादी दैवी शक्ती, त्याला रिद्धिस्थिती म्हणा. प्रयत्नाविना इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी दैवी शक्ती. या रिद्धिस्थिती देऊन देऊन काय देणार आहे? अरे त्रैलोक्यातले भोग देतील, पण नाशवान वस्तूच देतील. आणि नाशवान सुखाची आस त्यालाच असते जो तृष्णेनं झपाटलेला. हो, तृष्णेची बापुडे नवो आम्ही. संतांच्या वाङ्मयात जिथं बापुडे शब्द दिसतो, तो शब्द मनुष्य जातीला अगदी, म्हणजे मनुष्य जातीला म्हणण्यापेक्षा त्या त्या पात्राला हिनवण्यासाठी हिनकस प्रकारचा तो शब्द आहे. बापुडे म्हणजे बिच्छ आहे, दुर्बल, त्याच्यापेक्षा दुर्बळ कोणी असू शकत नाही. हो, ते अंतरणी नती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे सांगे पूय पंखीची किडे काय घेते. त्या बापुडे शब्दाचा संबंध पूय पंखीच्या किड्याशी लावला म्हणजे बापुडे शब्दाची खरी ताकद नाही, खरी गलिच्छता कळते. पुवामधल्या किड्या इतके बापुडे, त्याला स्पष्टपणे बापुडे शब्द कुठे लिहून घालतो? पुवामध्ये किडे असतात म्हणतात. पू कुठे होतो? आता इथं सांगावं लागतं. आताही कोणाच्या तरी जखमीमध्ये इथे असेल, मला इच्छित नाही, अपेक्षित नाही, पण सांगतो. पोवातले किडे, कल्पना केली की शहाराव भरातो किळस येते, किळस, विभत्स भाव जागृत होतो. बापुडे शब्दाचा संबंध तिथे जोडला म्हणजे मला फार व्याख्या करायची काही गरज नाही. पण दुसरा एक अर्थ बापुडे शब्दाचा असा होतो, एक तर तृष्णेनं झपाटलेले बापुडे, आणि दुसरे म्हणजे अहंकार ज्यांच्या पाठीवर बसला आणि टाच मारून ज्यांना पळवतोय, ती एक बापुडे. काय ती बापुडे शब्द आपल्याला सर्वांना. आपण बापुडे आहो, बिचारे आहो, उगीच गर्वानं काय मी बोललो आधी. तुकोबारांच्या बोलण्याप्रमाणे आपला सगळा व्यवहार जो आहे तो जो मुळव्या दे पिढीला तया देखोनी हाते खरजूला. हो, एखादा मूळ व्याधीनं पण तो म्हणून खरजूला खरूच खाता म्हणता, रे काय बिचारा आहे रे तू, जी खरूच खा झाली. रोगात फरक आहे, मात्र वेदनेचा दर्जा एकसारखा. रोग वेगवेगळे असतील. एखाद्याला काही मिळवायचं असेल तर दुसऱ्याकडे ते भरपूर असेल, पण म्हणून काय त्याला काहीच मिळवायचं नाही असं नाही. एखादा कीर्तन चांगला करीत असेल, पण त्यालाही कथाकार पाहिलं की इथं काहीतरी होतं, त्याला वाटतं मी कथाकार व्हायला पाहिजे. रोज तर कोणीच नाही, बरोबर आहे. कथाकारांची गर्दी पाहिली की कीर्तनकाराला वाटतं हे सोडून ते करावं. आणि आता जाऊ द्या, मी हे आपल्या संदर्भामध्ये बोलले. प्रत्येक असं तर की नाही, प्रपंचाच्या बाबतीत असंच आहे. एखाद्याकडे एखादा असेल तर दुसरं निश्चितच नसेल. त्यामुळे इथे एकाला एक दुर्बल दिसणं म्हणजे खर्जुल्याला मूळ व्याधीवाल्याची पीडा दिसून त्यांना हसणं असं आहे. पण आपण सगळेच बापुडे आहोत. काही ना काही पीडा, काही ना काही आकांक्षा आहे, आणि या सगळ्या आकांक्षा तृष्णा निर्माण करते. तृष्णा आणि तृष्णेनं आपल्याला बापुडे करून ठेवल्यामुळे वर्तमान सुखाच्या अनुभवात ती आपल्याला रमूच देत नाही. हो, भूत आणि भविष्यामध्ये रमवते. अहो, काय तृष्णेचं लक्षण आहे काय? उपलब्ध सुखाच्या आनंदापेक्षा अनुपलब्ध वस्तूच्या दुःखानं ती जास्त पीडा देते. हो, उपलब्धाचा आनंद घेऊ देत नाही, अनुपलब्धाची इच्छा वाढवत राहते. बरं, तृष्णा हे जाकळी असं बोललं गेलं. म्हणून या तृष्णेनं ज्यांना विचार केलं, जे धावतात ना, प्रत्येक धावणं हे तृष्णेपायी धावणं आहे.
हो, सावधान. आपल्या धावण्याला कोणी धार्मिक करीन, आपल्या धावण्याला कोणी सामाजिक करीन, आपल्या धावण्याला कोणी आध्यात्मिक करीन, आपल्या धावण्याला कोणी वैश्विक करीन, कॉस्मिक. हो, माणसं धावण्याला एक सुंदर नाव देतात आणि ते धावणं समाज मान्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण प्रत्येक धावणं हे रजोगुणाच्या प्रेरणेतून असल्यामुळे आणि रजोगुणाचं बळ कृष्ण धारण करीत असल्यामुळे 17 अध्यायात वर्णन आहेत ना. हो, महानगर नगरीची रचावी, महावने लावावी बघत राहतीच. रजोगुणाचा प्रकोप कसा बाहेर पडतो तिथं कळतंय. तर कोणतंही धावणं असो आणि त्याला लेबल कोणतंही असो, कुणी समाजकार्यासाठी धावेल, कुणी पुन्हा विशिष्ट वर्गासाठी धावेल, कुणी अपंगांसाठी धावेल, कुणी मानवी हक्कासाठी धावेल. जगातले धावणारे सांगतो मी तुम्हाला. कुणी संप्रदाय हितासाठी धावेल, कुणी धर्म हितासाठी धावेल, कुणी देश हितासाठी धावेल. धावणं आहे ना, ते धावणं कृष्णेच्या पोटातून निघालेलं हे नाकारताच येत नाही. म्हणून कृष्णेनं बापुडं केलेल्यामध्ये आपल्याला कॅटेगरीज दिसतील, वर्ग दिसतील, मात्र रोग एकच आहे. एकच रोग आहे. हो, रोग एकच आहे. फक्त जो तो आपापल्या कुवतीनुसार कोणी जनरल वार्डात, कोणी ICU मध्ये, कोणी स्पेशल रूम मध्ये, कोणी AC रूम मध्ये, तर कोणी डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये. रोग एकच आहे, त्याची त्याची क्षमता आहे. तसंच तृष्णेचा रोग सर्वत्र सारखा आहे. तुकोबर म्हणतात रिद्धी सिद्धी माझ्या पांडुरंगाच्या पायी आहे, गोष्ट खरी आहे, पण मला तिचा उपयोग नाही ना. कारण ती जी पुरवते, रिद्धी सिद्धी जे पुरवत असते, त्या वस्तूंचं वेळ लागायला किंवा त्या सुखाकडे पाहायला मी का तृष्णेनं बिचारा झालेला आहे. कृष्णेनं बिचारा झालं मी, मला काय करत आहे. हो, म्हणून त्या सुखाचा मी उपभोग घेत नाही, हे झालं उत्तर. पुन्हा प्रश्न नवा उभा राहतो. पुन्हा पांडुरंगाची निष्ठा टिकवताना काय काय करावं लागतंय, ते जगाला सांगावं लागतंय आम्हाला काही कमी नाही, आणि त्याला सांगावं लागतंय जेव्हा मी उपाशी आहे माझ्याकडे लक्ष कसं नाही. बहिरी काम आहे. जगासमोर आपलं दुर्बलत्व दिसू द्यायचं नाही आणि स्वामी समोर व्हायचं तितकं दुर्बल व्हायचं कितीही. म्हणून ह्या मला वाटतं या नियमाने काही काही माणसं वागतात, बालेदारपणे दिवसभर जगात वागतात. पण मी असं ऐकलं की घरी गेले की पत्नीसमोर पिल्ल्या मांजरीसारखं होतात. मला वाटतं कदाचित दिवसभराची दाबून ठेवलेली दुर्बलता तिथे ओततात की काय काही. विठाला विठाला बोलले, जगासमोर त्यांनी आपलं दुबळेपण किंवा आपलं दुःख प्रगटच होऊ दिलं नाही. आम्हाला काहीच कमी नाही, आम्ही सुखी आहोत. मात्र पांडुरंगाला जागोजागी म्हटल्यावर कधी देवा तुला कळत नाही कसं. अरे आम्ही तुझे आम्ही नाव घेतो आणि आम्ही उपाशी, तुझं नाव घेतो आमच्यावर विपत्ती, तुझं नाव घेतो आम्ही संकटामध्ये, तुला काही वाटत कसं नाही. कधी कधी तर इतक्या सामान्य भक्तासारखं बोलले की देवा आम्ही तुझे भक्त ना, आम्हाला रोग कशाला व्हायला पाहिजे. आता हे फार सामान्य बोलणं झाले बरं. हो, रोग हा पंचमहाभूताच्या देहाचा भाग आहे, तो कोणालाही होत असतो. महात्म्यांना देखील रोग होतो, जीवनमुक्ताला देखील रोग होतात. पण कधी कधी तुकोबरा देवाला इतक्या सामान्य भाषेतही बोलले, हरिजना भोग आम्हा पिढी रोग. देवारी हे लाजीवानी गोष्ट नाही का, आम्हाला रोग कशाला व्हायला पाहिजे. आता काल माझं पोट दुखत होतं, पण मला म्हणता आलं असतं पांडुरंगा माझं पोट दुखायचं काय काम आहे. पण सगळ्यात जास्त रोगी हरिजनच आहे. त्याची कारण वेगळी, जागरण होतंय, वेळेवर जेवण नाही. आम्ही कीर्तनकार मंडळी सगळ्यात जास्त रोगी असतो, कारण आमचं काहीच नीटनेटकं नसतं. खाणं नीट नाही, सारखं प्रवास. रात्र फक्त 2 लोकांसाठी जागृतीची, बाकीच्यासाठी झोप नाही. रात्री फक्त 2 लोकच रस्ता काटत असतात, चोर आणि कीर्तनकार. बरोबर, या दोन्हीमध्ये काही साम्याचे बिंदू सापडतात का ते चिंतन मी सध्या करतोय. विठाला 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 शब्द सापडला का ते वैष्णव सोरटी पुढे नंतर पाहू. तर चिंतन चालू आहे, प्रोसेस इज इन प्रोग्रेस. मुद्दा माझा हा की जगाला सांगताना बोलताय रिद्धी सिद्धी देते गोष्ट खरी, पण आम्हाला त्याची गरज नाही. कारण नाशवान सुखाकडे पाहायला आम्ही का तृष्णेनं बेजार झालेलो आहो, अजिबात नाही. तृष्णेची पीडा तरी औषधी पाहिजे तरी कशाला. मग कोणी म्हणेल का हो तृष्णेची पीडा नाही, तुम्हाला हे सगळं नको. पण जरी तुम्ही सुखांना नाकारत असले तरी प्रारब्ध प्राप्त सुख दुःखाचं तुम्हाला भोगावीच लागणार आहे. त्याचं तुम्ही काय केलं, उत्तर तिसऱ्या चरणात.
पावटणी म्हणजे पायाखाली दाबणे किंवा पायरी करणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे दिशाने अनेक वर्षापासून ऐकत आल्यामुळे संदर्भ द्यावा लागतो. हो, संदर्भ. तर पावटणी जी सुख आम्हाला जीवनामध्ये प्राप्त होणार आहे प्रारब्धानं पायाखाली दाबली भोगली नाही. कौशल्य हेच आहे. मी सांगितलं ना, यदृच्छाला असंतुष्ट परत मिळत असते. आणि काही काही धूर्त माणसांनी काय आता इथपर्यंत देवाने आणलं व सुरक्षित, आता काय प्रारब्धात पुढे लिहून ठेवलंय काय सांगावं. अरे इतका धूर्तपणा आहे ना हा देवाने इथपर्यंत सुरक्षित आणलं व आता पुढं काय सांगा प्रारब्धात. आता काय मला त्यावेळी काय वाटतं इथं मी सांगत नाही तुम्हाला. पळवाट ठेवतो का रे बाबू मागे फिरायला. हे प्रारब्धावर विसंबून राहणारी माणसं इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी एक दरवाजा काय रिझर्व ठेवत असतात. भविष्य कालाचा पूर्ण विषय प्रारब्धावर सोडणं म्हणजे आपल्या स्वैराचारासाठी दरवाजा एक राखीव ठेवणं असं असते. हो, पण सुख भोगण्यात प्रारब्धाने येतील ना, निश्चित. भोगायचं की नाही भोगायचं आपल्यावर अवलंबून आहे. हो, प्रारब्ध प्राप्त सुख समोर येत असतात. आता काय करता नशिबानं चालून घातलं पुढे तर त्याला काय. हो, असं बोलतात ना काही मंडळी. बरे, हो, आमच्या नव्या पिढीमध्ये तर फार बोललं जाते. महाराज आता काय आधी आहेत माझी काही गुरुबंध मंडळी की जे चतुर्भुज षष्टभुज अष्टभुज झालेले आहेत. आहेत ना मंडळी, माझी नका बरं मी तुमचाच आहे. हो, पण आहेत ना, म्हणजे काय आहे भुजांचा विकास होत असतो ना तो. मला हे शब्द सापडले कुठे सांगू. षडगुण ऐश्वर्य संपन्न असा शब्द मला भगवंतासाठी दिसला. मी थोडा गुण शब्द बाजूला काढला आणि षडभुज ऐश्वर्य संपन्न, अष्टभुज ऐश्वर्य संपन्न, चतुर्भुज ऐश्वर्य संपन्न. कारण ती ही ऐश्वर्य आहे ज्याच्याकडे आहे त्याच्यासाठी, ज्याच्याकडे नाही ती विकारी. विठाला 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 सुख जीवनात येतात, निश्चित येणारच ते. तुम्ही नाकारले तरी येणार, पण भोगायचं की नाही यासाठी करता स्वतंत्र आहे, भोगता स्वतंत्र आहे. भोगत्यानं ठरवावं आलेल्या सुखाला भोगायचं का पायदळी दाबायचं. हो, कारण भोग दिल्याशिवाय पुण्य निवृत्त होणार नाही, भोग दिल्याशिवाय पाप निवृत्त होणार नाही. तुकोबराय बोलले सर्व सुख आम्ही पावटणी केली अर्थात पायाखाली दाबली, प्रारब्ध प्राप्त पुण्य आम्ही संपवलं आणि दुःखांना आम्ही छातीवर घेतलं. हे वेगळं सांगायला नको, ते अनेक प्रकारे आपल्याला दिसतच आहे. सुख पायाखाली घातली, दुःखांना उरावर घेतला अर्थात तितिक्षेच्या अधिष्ठानावर दुःख झेलले. या दोन्हीच्या साह्यानं आम्ही पाप पुण्याची वासनाच लावतो. पाप पुण्य दोन्ही उडविली, प्रारब्ध घातली, पाप पुण्य संपवली. कोणत्या मार्गानं? पायदळी दाबून सुख दाबले. सुख का भोगले नाही? सुखाचं वैशिष्ट्य आहे गंमत म्हणून जरी भोगले तरी पुनर्भोगाची इच्छा उत्पन्न करतात. मनोनी प्राप्ते ही पुरुषे भूमी समोर घेतला. मनोनी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाडली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. जीवनमुक्त महात्म्याने सुद्धा आम्ही बोलेल प्राप्ते ही पुरुषे याचा अर्थ हाच करेन. एखाद्या जीवनमुक्त महात्म्याने गंमत म्हणून जरी विषय सुख भोगलं, आलंय प्रारब्ध झालं तर होऊन जाऊ द्या ना. आली टिंबटिंबवर तर घेतली टिंबटिंबवर असं काहीतरी आहे म्हणतात, असं काहीतरी आहे म्हणतात. मी ऐकून आहे, जगातले शब्द आहेत, पुन्हा उच्चाराची काही हरकत नाही. आणि कीर्तनाच्या मर्यादा इतक्या खाली गेलेल्या आहेत की आता आपण किती खाली बोललो तरी ते वरच राहते. हे तर मी सांगेल बा, कीर्तनाच्या मर्यादा इतक्या खाली गेल्या आहेत की आता किती खाली बोललं तरी ते परत वर असेल. बोल महाराज बरोबर आहे की नाही. त्यामुळे ते जे बोलतात हे मन जरी विभक्त असली तरी अर्थ असा आहे की समोर आलं की त्याला माणसानं सामोरं जावं. आली या भोगाची असावे सागर असं त्याचा अर्थ आहे. तर आता हे आधी बोललेले बरं तुकोबर आहे, अगोदर बोललेलं आहे. तर प्रारब्धानं सुख पुढे आलं तर भोगायला काही हरकत नाही असं मनुष्य कदाचित म्हणेल आणि भोगेल. पण लक्षात घ्या, कोणत्याही विषय सुखाचा भोग घेतला की तेवढ्याला विषय मिटत नाही. तो भोगत्याला आणि भोग्याला का तिथे जी त्रिपुटी होते त्या तिन्ही त्रिपुटीला त्याचं ज्ञान असतं. असो जर भोग जड असेल तर ती जड वस्तू अंतःकरणात जागा घेते. भोगाचं काम काय? विषय भोग तत्कालिक सुख देऊन निवृत्त होत नाही, तर त्या सुखाचे संस्कार अंतःकरणावर सोडतो आणि पुन्हा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की त्या भोगाची पुनरावृत्ती होण्याचा दाट संशय. हो, मी सांगेल म्हणून
ज्याला भोगाबद्दल रागद्वेष संपतील, म्हणजे ही प्रक्रिया ज्याची संपेल, त्याच्या इंद्रियांनी कोणतेही जरी भोग भोगले तरी त्याला काही अडचण नाही, असं माऊलींचं स्पष्ट सांगण्यात आलं. पार्था आणि काही एक जरी नाशिले रागद्वेष तरी इंद्रिया विषयी बाधकर्मता नाही. रागद्वेष जर संपले तर इंद्रिय विषयामध्ये किती रमले तरी बाधा नाही, पण रागद्वेष संपवल्यानंतर भोग भोगणं हे कोणाच्या नशिबात आहे. आपण एखादा भोग भोगला, एक पकवान जरी खाल्लं आणि 10 वर्षानं ते नुसतं दिसलं तरी त्याची चव आठवते, त्याचा काय त्याचा दर्जा आठवतो, त्यानं आपल्याला दिलेला कोणता रस, तो रस आठवतो, त्यातला स्वाद आठवतो, त्यातली रुची 10 वर्षानंतर रुची आठवते. नुसतं स्मरण जरी झालं त्या पदार्थाचं तर हो. आता इथं कोणाजवळ चिंता आहे का? चिंत मला पाहिजे नाही, इथे कोणाजवळही चिंत नाही, पण चिंतेचं नाव घेतलं की आपल्या जिभेला आता पाणी येतं. याचं कारण काय? कधीतरी चिंत जिभेवर ठेवलेली आहे, ती खोल संपली असा विषय नाही, तर तिनं तिचे जी काही रुची आहे, तिचा जो रस आहे, त्याचे संस्कार सोडले. नाव घेतलं की संस्कार जागा झाला, संस्कार जागा झाले की त्या इंद्रियाला प्रेरणा गेली, त्या इंद्रियातून पाणी सुटायला लागलं. ही पद्धती आहे. म्हणून जरी प्रारब्धानं मिळाला म्हणून भोग भोगायचं ठरवलं, म्हणून तुम्हाला सांगतो की सहज मिळालं गमतीने एखादी प्रक्रिया जीवनात सुरू करू नये. पुढे जर जातील हो, पुढे मग यश मिळत, मग फोन, आळंदीत आल्यानंतर भेट, विठाला विठाला विठाला, बऱ्याच जणांची चांगली सोय केली. एवढं लाईट बॅक बंद आहे का चालू आहे? चालू आहे म्हणताय, वा वा, व्हेरी गुड. मला वाटतं तुम्ही कंझ्युमर आहात. असो, मला इतकंच सांगायचंय, आपली मंडळी आहे, आपल्यातला खेळ आहे सगळा, मी तुमच्यातलाच आहे, मी काही मागे स्वतःला ढकलत नाही. मागे ढकलणं जर अवघडच आहे. कोंडू कोंडून झाली न जीवे देह भावी कोंडा कोंडी नको, मोकळं खळखळीत असावं सगळं, नाही का? तर विषयाच्या भोगानंतर पुनर्भोगाची इच्छा जी जागी होते, त्यामुळे प्रारब्धानं जरी विषय आला तरी पायदळी दाबावा, पायदळी हो, त्याला भोगू नये. तुकोबराय म्हणतात, आमचे सुख आणि पायाखाली दाबून सुखाचं प्रारब्ध संपूर्ण दुःख छातीवर घेतले आणि या दोन्हीच्या साह्यानं आम्ही आमच्या पाप पुण्याची वासलाच लावली. हो, सर्व सुखे आम्ही केली पावटणी, पाप पुण्य दोन्ही उडविली. एवढं सगळा खटाटोप केला आणि मिळवलं काय? शेवटच्या चरणात